यानंतर कोलकात्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। कोलकाता विमानतळावर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव घातलाय आणि काळे झेंडे देखील दाखवलेत। यावेळी उर्जित पटेल यांना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याची देखील माहिती मिळते। गेल्या काही दिवसांमध्ये आरबीआयच्या संदर्भात किंवा एकूणच नोटाबंदीच्या निर्णयानंतर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवरती आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। काळे झेंडे त्यांना दाखवलेले आहेत। कोलकाता विमानतळावरती काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घालत आंदोलन केलंय। आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल आहेत आणि नोटाबंदीच्या निर्णयानंतर काँग्रेसने हे आंदोलन केलंय।